डिसेंबर 2024 महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। यावेळी 42 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। कायद्यानुसार महाराष्ट्रात 43 मंत्रिपदाची तरतूद आहे, असं असूनही एक मंत्रिपद रिक्त ठेवल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं। महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार आहे, त्या नेत्यासाठीच हे मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आल्याची कुजबूज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली। एकीकडे ही सर्व चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यात अजूनच भर टाकली। महायुतीतीलच एक राखीव मंत्रिपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलंय। ते लवकरच महायुतीत सहभागी होतील असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलं होतं। त्यानंतर काही दिवसातच जयंत पाटील देखील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटलं की माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। जयंत पाटलांच्या या बोलण्यानं ते महायुतीत जातीलच अशा चर्चांनी अजूनच जोर धरला आणि आता पुलाखालून बरंच पाणी गेलंय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिलाय असं बोललं गेलं। आणि याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट केलं, ज्यामुळे यातून वेगवेगळे तर्कवितर्क काढले गेले। जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना बांधकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रभर पेटी भांडी वाटपाचं काम सुरू आहे। पंतप्रधान साहेब यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यावर डीबीटी करा। असं असताना आपण ही योजना का सुरू ठेवली? मफतलाल हे कपडा बनवतात हे माहित आहे, मात्र ते भांडी बनवतात हे माहित नाही, असं पाटील यांनी म्हटलं। या प्रश्नाला आकाश फुंडकर यांनी उत्तर दिलं। आकाश फुंडकर म्हणाले की मफतलाल या निविदेत अपात्र झालेत। 2020 मध्ये जयंत पाटील तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिली, आपण राबवलेली योजना आहे जी आम्ही चालवत आहोत, असं फुंडकर म्हणाले। यावरही जयंत पाटलांनी आक्षेप नोंदवताना प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही हे अयोग्य आहे, ई टेंडर प्रमाणे योग्य तो निर्णय द्यावा असा मंडळाने आदेश दिला। माझ्या आधी ही योजना सुरू होती, मंडळाने निर्णय घ्यावा असे आम्ही सांगितले, अशी आठवण जयंत पाटील यांनी करून दिली। यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील साहेब तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकतात, उत्तर इतक्यात तरी नाही देऊ शकत, असा शाब्दिक टोला दिला। आणि यावर जयंत पाटलांनी आपला आक्षेप नोंदवताना ठराविक लोकांना काम द्यायचे हे मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे, एजंटचा सुळसुळाट सुरू आहे असं म्हटलं। आणि इथेच या सर्व चर्चेला वेगळं वळण आलं। जयंत पाटलांचं हे विधान ऐकताच मुख्यमंत्र्यांनी जागेवर उभं राहत अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात, मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू असं फडणवीस यांनी म्हटलंय।